Welcome to Expert with Gauri. Today we are learn 8th standard mathematics chapter number 6 factorization of algebraic expressions. त्यामधील आपण आता प्रॅक्टिस सेट 6.2 पाहणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे x³ + 64y³ असा आपला प्रश्न आहे. आता या प्रॅक्टिस सेटमधील सर्व आपल्याला जे सम सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट काय आहे आता x³. आता हा जसा जसा लिहून टाकायचा. त्यानंतर प्लस. आता हा जो क्यूब दिलेला आहे हा ब्रॅकेटमध्ये दिलेला नाही आहे, म्हणजे हा फक्त वायचा क्यूब आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मग 64 याची आपल्याला कन्व्हर्टिंग करून घ्यायची आहे. तर कसे कन्व्हर्टिंग करता येईल, तर 64 आपल्याला माहीत आहे 4चा क्यूब आहे, कारण की कसं होतं आहे 4 × 4 × 4 4 4 जार 16 आणि 16 4 जार 64. म्हणजे हा 64 जो आहे तो कसला आहे क्यूब, तर तो 4चा क्यूब आहे. मग आता ही जी संख्या आपण आत्ता काढलेली आहे ती कन्व्हर्ट करून 64च्या जागी आपल्याला घालायची आहे. मग आता x³ आपण जसं जसं लिहिलेलं आहे प्लस. आता या ठिकाणी फक्त रिप्लेस करून 4th क्यूब आणि हा y³ असं घालायचं आहे. आता पुढील स्टेप काय होईल आपली, तर x³ प्लस. आता हा 4चा पण क्यूब आहे आणि yचा पण क्यूब आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे 4 आणि yचा क्यूब. ओके. आता हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी त्यांनी काय काय टर्म वापरलेला आहे, तर a आणि b. आता a आणि b साठी आपल्याला इथे x मिळालेला आहे, म्हणजे हा x जो आहे तो a आपल्याला गृहीत धरायचा आणि हा 4y जो आहे त्यासाठी आपल्याला b यूज करायचा आहे. इथपर्यंत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता हेच ज्या टर्म आहेत त्या आपल्याला या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आता हा फॉर्म्युला आहे म्हणजेच हा प्रश्न आहे, असाच प्रश्न आपल्याला इथं तयार झालेला आहे. या फॉर्म्युल्याचे उत्तर = च्या साईडची राईट हँड साईड. त्याचप्रमाणे आता राईट हँड साईडमध्ये आपल्याला ह्या टर्म वापरायच्या आहेत. आता मी फॉर्म्युला लिहित बसत नाही, इथं मी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण फॉलो करूया. आता पहिले काय आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजेच x + 4y. ओके. त्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे a² - ab + b². त्यासाठी टर्म आता या आपण x आणि 4y आपण घालणार आहोत. मग त्यामुळे x² - x × 4y आणि प्लस या ठिकाणी शेवटी b² आहे त्यासाठी 4y² हे आपण ब्रॅकेटमध्ये घालू, म्हणजे आपल्याला लक्षात राहील व्यवस्थित. आता ह्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं आहे. x + 4y ब्रॅकेट कंप्लीट. x² हा जसाचा तसा राहिलेला आहे. आता x × 4y म्हणजेच काय होईल 4x आणि y. जेव्हा व्हेरिएबल्स आणि न्यूमरेटर्स दोन्ही असतात तेव्हा पहिले न्यूमरेटर घ्यायचे आहेत आणि त्यानंतर व्हेरिएबल जे असतात ते सिरियल वाईज आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर प्लस. आता 4चा स्क्वेअर माहीत आहे आपल्याला किती आहे, तो इथं घालून टाकायचा 16 आणि yचा स्क्वेअर y. हा आपला प्रश्न सोडून झालेला आहे. नेक्स्ट इज सेकंड क्वेश्चनमध्ये आपण पाहतोय 125 हे आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचे आहे. तर आपल्याला तेही माहीतच असायला पाहिजे 125 म्हणजे कसला क्यूब आहे, तर 5 × 5 25 and × 5 = 125 म्हणजेच 5चा क्यूब. आता ही कन्व्हर्टिंग केलेली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला रिप्लेस करायची आहे 125च्या जागी. मग त्यासाठी आता उत्तर होईल आपलं 5³ आणि हा p³. मग आता आपण हा ब्रॅकेटमध्ये घालू p³ आणि प्लस qचा क्यूब. आता 5 आणि p आपण
एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ 5p क्यूब. आता हे एकाच ब्रॅकेटमध्ये घेणं सोपं आपल्याला काय गेलं, कारण की ह्याचा सुद्धा क्यूब आहे आणि ह्याचा सुद्धा क्यूब आहे. जर का इथं स्क्वेअर असता तर आपण ही गोष्ट बिलकुल केली नसती. आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलाची जी आहे ती घालता येईल, त्यासाठी आपण सोप्या टेक्निक पहिले करून घ्यायच्या. त्यानंतर क्यूब. आता ही जी टर्म मिळालेली आहे 5p ती आपल्याला एसाठी वापरायची आहे आणि क्यूब ही आपल्याला बीसाठी वापरायची आहे. आता या व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचे आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय आहे, a प्लस बी. आता त्यासाठी 5p प्लस क्यूब. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे, आता आपण असा ब्रॅकेट करून घेऊ म्हणजे आपल्याला या असे व्यवस्थित वापरता येतील. फर्स्ट टर्म एसाठी आपण 5p वापरलेली आहे, त्याचा स्क्वेअर मायनस 5p मल्टिप्लाय क्यूब आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे क्यू स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर पुढील स्टेप एक्सपान्शनसाठी आता हा जो ब्रॅकेट आहे तो जसाचा तसा लिहायचा आहे. त्यानंतर 5pचा स्क्वेअर 25 ती स्क्वेअर मायनस 5p क्यूब आणि क्यूचा स्क्वेअर ॲज इट इज. हे आपलं आन्सर आलेलं आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये आता आपल्याला हा 125 आणि 27. आता मागील प्रश्नामध्ये आपण 125चा क्यूब पाहिला आहे की 5 आहे. आता 27चा 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 3 3 जार 9 आणि 9 3 जार 27 म्हणजे 27 कसला आहे घन, तर 3चा घन आहे आणि हा आहे 5चा घन. तर रिप्लेस आपल्याला इथे व्हॅल्यू करायची आहे. 125साठी 5 क्यूब आणि हा के क्यूब जसाचा तसा प्लस 27साठी 3चा क्यूब आणि हा एनचा क्यूब जसाचा तसा. आता हे मिक्सिंग करून घेऊ आपण, कारण की दोन्ही ह्याला क्यूब आहे. त्यामुळे पुढील स्टेप 5k क्यूब प्लस 3m क्यूब. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा पहिली स्टेप आपली काय असते, तर कन्वर्टिंग करून घेणे. म्हणजे हे जे नंबर असतात ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचे आहेत क्यूबमध्ये आणि त्यानंतर देअर आफ्टर जे नंबर आपल्याला मिळतील त्याला ए आणि बीचं टर्म देऊन टाकायची आणि नंतर एच्या जागी रिप्लेस करून व्हॅल्यू जी येईल ती टाकून द्यायची, बीची व्हॅल्यू रिप्लेस करून त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायची आणि जे उत्तर येईल ते आपलं उत्तर. त्यामुळे आता एसाठी 5k आणि बीसाठी 3m ही टर्म आपण घेतलेली आहे. त्याप्रमाणे आता फॉर्म्युला आपण फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आहे, त्याप्रमाणे 5k प्लस 3m. पुढच्या ब्रॅकेटसाठी a स्क्वेअर म्हणजेच 5k स्क्वेअर मायनस ab म्हणजेच 5k मल्टिप्लाय बी जेवढा आहे 3m प्लस बी स्क्वेअर 3m म्हणून 3mचा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. आता हा जसाचा तसा ब्रॅकेट लिहून काढायचा आणि या ब्रॅकेटचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. त्याप्रमाणे 5चा स्क्वेअर म्हणजे 25k स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 15 आणि km प्लस 3चा स्क्वेअर 9 mचा स्क्वेअर m स्क्वेअर इज द आवर आन्सर. नेक्स्ट इज, आता पुढचा हा चौथा प्रश्न आहे, थोडासा जरा वेगळा आहे कारण की यामध्ये आपल्याला दिसत आहे की कोणताच नंबर हा क्यूबमधील नाही आहे. तर मग आता पुढील स्टेप आपल्याला काय करून घेता येईल, मागील 3 प्रश्न आपण जे सॉल्व केले तर त्यामध्ये आपण पहिले काय केले तर कन्वर्टिंग करून घेतले क्यूबमध्ये
आणि त्यानंतर काय केले, एक्सपांड केले फॉर्म्युला वाईज. आता यामध्ये क्यूबच दिलेले नाही आहे, तर आपण काय करूया, 2 ह्याच्यातून आपल्याला कॉमन काढता येत आहे. आपण 6.1 मध्ये आपण पाहिलं की कॉमन गोष्टी काढून घ्यायच्या. त्याप्रमाणे आता हा 2 जो आहे तो मी कॉमन काढून घेतला. मग आता इथे शिल्लक काय राहिलं, एलचा क्यूब आणि प्लस. आता 2 कॉमन काढला म्हणजेच 2 मल्टिप्लाय डॅश डॅश. आता डॅश डॅश काय आहे तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. आता 2 ने ह्याला डिवाईड करूया. 2 2 जार 4, 2 1 जार 2. इथे एक शिल्लक राहिला, मग 2 6 जार 12. अशी ही किंमत आली. आणि एम क्यूब हा जसा तसा लिहायचा. त्यानंतर पुढील स्टेप 2 इंटू ब्रॅकेट एल क्यूब प्लस. आता 216 जे आहेत ते 6चे क्यूब आहे, त्यामुळे तो होणार आहे 6चा क्यूब. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला रिप्लेस करून त्याच्या जागी आपल्याला 3चा क्यूब असं वापरायचं आहे. आणि मल्टिप्लाय एमचा क्यूब जसा तसा. मग त्यामुळे आपलं काय होईल, 2 हे कॉमन जसेचे तसे ठेवायचे आणि एल क्यूब प्लस 6m क्यूब. असं आपलं उत्तर येईल. मग त्यापुढे आता आपल्याला हा जो फॉर्म्युला वापरायचा आहे त्यासाठी ए म्हणून आपल्याला ए वापरायचा आहे आणि बी म्हणून आपल्याला 6m वापरायचा आहे. मग आता 2 काय करायचा, तर 2 जसा जसा आपल्याला लिहून टाकायचा. 2 ए प्लस बी, त्यासाठी एल प्लस 6m. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटसाठी एल स्क्वेअर मायनस एल मल्टिप्लाय 6m प्लस 6m square. Okay, then expand it. 2 into bracket L plus 6m, and then after L square minus आता 6lm and plus 6चा स्क्वेअर 36m square is the our answer. Next is, आता हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला क्वेश्चन 4 प्रमाणेच कन्वर्ट करून घ्यायचा आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता इथं एक इव्हन नंबर आलेला आहे आणि एक ऑड नंबर आलेला आहे, त्यामुळे यामधून आपल्याला 2 जो आहे तो कॉमन काढता येणार नाही. दोघांमधून 2 कॉमन काढता येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला 3 कॉमन काढता येईल. आता 3च्या टेबलमध्ये 24 आणि 81 आहेत का ते बघून घ्यायचे. तर 24ला व्यवस्थित भाग जातो हे माहीत आहे. 8 + 1 याची ॲडिशन 9 होते, म्हणजे ह्याला 100% 3ने भाग जातो. मग त्यामुळे आपल्याला हा 3 कॉमन काढून घ्यायचा आहे. मग 3 हा कॉमन काढला. 3 8s are 24, त्यामुळे इथं उरलेला होता तो 8 मी इथं घेतलेला आहे. 8 आणि 3 क्यूब प्लस आता 3ने ह्याला जर का भाग दिला तर 3 2 जार 6 अँड 3 7 जार 21 बी क्यूब. त्यानंतर पुढील स्टेप 3 8 हा आपल्याला माहीत आहे की 2चा तो क्यूब आहे, म्हणून तो 2चा क्यूब मल्टिप्लाय एचा क्यूब प्लस 3चा क्यूब मल्टिप्लाय बीचा क्यूब. आता हे मिक्सिंग करून घेऊ आपण. हे डायरेक्ट केलं तरी चालेल, म्हणजे एक स्टेप आपला कमी होत जाईल. 2a क्यूब प्लस 3b क्यूब. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर हा फॉर्म्युला आपल्याला रिफर करायचा आहे. जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ह्याच्या सगळ्या
व्हॅल्यू टाकायची आहेत. आता 2a साठी मी a घेतली आहे आणि 3b साठी b घेतलेला आहे. इज इक्वल टू, आता हा 3 जो आपण कॉमन काढलेला आहे तो आपल्याला मात्र जसाचा तसा लिहायचा आहे. आता a प्लस बी म्हणजेच 2a प्लस 3b. त्यानंतर a स्क्वेअरसाठी 2a स्क्वेअर मायनस 2a मल्टिप्लाय 3b आणि bचा स्क्वेअर म्हणजेच 3b स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. इज इक्वल टू, आता हे पूर्ण एक्सपांड करायचं आपल्याला. 3 2a प्लस 3b ब्रॅकेट कंप्लीट आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय 3 6ab आणि प्लस 3चा स्क्वेअर 9b स्क्वेअर इज द आवर आन्सर. नेक्स्ट इज, हा सुद्धा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. आपण डायरेक्ट सोल्युशन घेऊया ह्याचं. आता वाय क्यूब प्लस, आता 8 कसला क्यूब आहे हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे 1/2. आता एक गोष्ट अजून एक सांगते, हा 1 आहे तो 1चा क्यूब जरी आपण इथं घेतला तरी चालेल, कारण की 1चा क्यूब सुद्धा उत्तर 1, त्यामुळे ब्रॅकेट जी घेणार आहे आपण ती सिंगलच ब्रॅकेट घेऊया. मग आपलं काय झालं इथं कन्वर्टिंग करून, वाय क्यूब प्लस इंटू ब्रॅकेट 1/2y आणि ब्रॅकेटचा क्यूब. ओके, आता ही जी व्हॅल्यू आहे, आता मी इथं लिहिते लागलं तर a म्हणजे काय झालेलं आहे तर y आणि b म्हणजे काय झालेलं आहे 1/2y. ओके, म्हणजे इथं आपल्याला थोडीशी जागा पुरेल. इज इक्वल टू a प्लस b साठी y प्लस 1/2y ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये इथं वायचा स्क्वेअर मायनस y, आता मल्टिप्लाय 1/2y प्लस 1/2y आणि या ब्रॅकेटचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. त्याचं एक्सपांडिंग काय होईल, इंटू ब्रॅकेट y प्लस 1/2y ब्रॅकेट कंप्लीट इंटू नेक्स्ट ब्रॅकेट y स्क्वेअर मायनस 1/2y आणि प्लस आता ह्याचा स्क्वेअर 1/4y स्क्वेअर इज द अवर आन्सर. नेक्स्ट इज a क्यूब प्लस 8/a क्यूब. आता ह्यासाठी उत्तर आपले होईल a चा क्यूब प्लस 2/a, कारण की आपण मागील प्रश्नामध्येच पाहिलं 8 हा कसला क्यूब आहे तर 2चा आहे आणि ब्रॅकेटचा क्यूब. आता एक स्टेप आपण कमी केलो, डायरेक्ट 2चा क्यूब अपॉन a चा क्यूब, तर अशी डायरेक्ट जरी स्टेप घेतली तरी सुद्धा चालू शकेल. त्यानंतर आता इथे मी लिहिते a म्हणजे इथे a आलेला आहे. ओके, या फॉर्म्युलासाठी आणि b साठी 2/a आपल्याला वापरायचं आहे. आणि आता ही व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायची आहे. त्यासाठी इंटू 1 ब्रॅकेट a प्लस 2/a इंटू नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस a मल्टिप्लाय 2/a प्लस आता b साठी आपण इथं 2/a म्हणजे त्याचं स्क्वेअर आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्याचं एक्सपांडिंग a प्लस 2/a ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर. आता इथे मायनस, आता हा a आणि हा k कॅन्सल होईल, त्यामुळे इथं फक्त सिंगल 2 राहणार आहे आणि प्लस 2चा स्क्वेअर 4 a चा स्क्वेअर a स्क्वेअर इज द अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन,
आता यामध्ये 125चा क्यूब आपल्याला माहीत आहे की हा कसला क्यूब आहे, 5चा क्यूब आहे. ती आता रिप्लेस व्हॅल्यू आपण इथं करून घेऊ. आता या ठिकाणी 1चा क्यूब हा आन्सर त्याचं 1च येतं, त्यामुळे 1चा क्यूब प्लस, आता हा पूर्ण मी ब्रॅकेटमध्येच घेते, क्यूब अपॉन 5, कारण की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीला आपल्याला क्यूब वापरायचा आहे, त्यामुळे मी डायरेक्ट ती किंमत ब्रॅकेटमध्ये घातली आणि ब्रॅकेटचा क्यूब, त्यामुळे क्यूचा क्यूब आणि 5चं क्यूब हे क्लिअर झालं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, आता हे 1 जो आहे तो एसाठी आणि हा जो आहे तो आपण बीसाठी वापरणार आहोत. आणि त्याप्रमाणे फॉर्म्युला वाईज आपल्याला जायचं आहे. ए प्लस बी म्हणजेच आता पुढे काय होईल, 1 प्लस क्यू अपॉन 5, ब्रॅकेट कंप्लीट, इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 1 मायनस 1 मल्टिप्लाय क्यू अपॉन 5 प्लस क्यू अपॉन 5 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट, इज इक्वल टू, आता ह्याचं एक्सपांडिंग 1 प्लस क्यू अपॉन 5 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 1 मायनस क्यू अपॉन 5. ओके, कारण की आता 1 मल्टिप्लाय क्यू अपॉन 5 याचा गुणाकार जर का आपण केला तर उत्तर क्यू अपॉन 5 आपल्याला मिळेल, त्यामुळे 1 हा मी कॅन्सल केला, प्लस क्यू अपॉन 5चा स्क्वेअर 25 इज अवर आन्सर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ अपलोड मारत राहील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या मिळतील.